तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करताना व्यापाऱ्याने मापात माप करून शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे उघडकीस आल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या। सगळीकडे संताप व्यक्त होतो आहे। आसेगाव बाजार येथील शेतकरी संदीप माणिकराव धांडे यांच्या घरून कापूस खरेदी करण्यासाठी एक व्यापारी ट्रक व हमालांसह आला होता। व्यापाऱ्याने रिकाम्या ट्रकचे वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावरून करून घेतले आणि नंतर शेतकऱ्याचा कापूस ट्रकमध्ये भरायला सुरुवात केली। कापूस भरत असताना ट्रकच्या बॉडीवरून शेतकऱ्याला संशय आल्याने त्यांना ट्रकच्या बॉडीमध्ये मोठमोठे बॉक्स तयार असल्याचे निदर्शनास आले। या संदर्भात शेतकरी व गावकऱ्यांनी व्यापाऱ्याला आणि ट्रक चालकाला जाब विचारला। गावकऱ्यांचा संताप वाढल्याने ट्रक चालक व हमाल घटनास्थळावरून पसार झाले। दरम्यान या कापसाच्या गाडीमध्ये तयार करण्यात आलेल्या पेट्यांमध्ये वाळू भरल्याचे निदर्शनास आल्याने संताप व्यक्त होताना दिसत आहे। या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट। माझं नाव विश्वास निकम, राहणार जवळका। मी इथं पोलीस स्टेशनमध्ये याकरता आलो की माझा कापूस दिला होता एका व्यापाऱ्याला। त्या व्यापाऱ्यांनी माझी फसवणूक केली। त्या 25 क्विंटल कापूस त्यांना माझा जास्त नेलेला आहे। गाडीचा नंबर हा MH145822। तर मला प्रशासनाकडून मदत मिळण्यात यावी। मी संदीप माणिकराव धांडे, राहणार आसेगाव बाजार, तालुका अकोला, जिल्हा अकोला। माझ्या घरी एक कापसाची आम्ही व्यवहाराला कापूस दिला होता। गाडीचा नंबर आहे MH145822। तरी पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की जेवढ्याही दिवाळीपासून जेवढ्या शेतकऱ्यांचं यांनी कापूस घेतला, तरी पोलीस प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की साऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं यांच्यापासून। एवढ्या जणांचं जेवढं काही नुकसान झालं ते पोलीस प्रशासनाकडून आम्हाला देण्यात यावं, नुकसान भरपाई करण्यात यावी। हेच आमची दोन्ही शेतकऱ्यांची, आज दोन्ही शेतकऱ्याकडून गेलं, याच्या पहिले यांनी किती शेतकऱ्यांना डुबवलं असेल किंवा यांचा कापूस घेतला असेल, तरी हे भरपाई करण्यात यावी।